मागील 2 महिन्यांपासून पश्चिम विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। त्यामुळे त्यांना मोठा फटका बसला असून पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम या 5 जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीतील सोयाबीन, उडीद, तूर, कपासी तसेच संत्रा पिकाचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात द्यावा अशा मागणीचे निवेदन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अमरावती जिल्हा अध्यक्ष विलास पंजभाई यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 9 सप्टेंबर रोजी चांदूर बाजार येथील प्रभारी तहसीलदार प्रथमेश मोहाळ यांना दिले आहे। यावेळी आदर्श बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका सौ शिल्पाताई कुडवे, सौ सावित्रीताई पंजभाई, केडी वानखेडे, विनोद पंजभाई, किसनराव पाटील, नरेश ढोंगे, बाबूराव पाटील, संदीप गजभिये, पंजाबराव मोहाळ व विश्वनाथ मकासारे यांची उपस्थिती होती। माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाळे यांच्या नेतृत्वाखाली पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना लक्षवेधी निवेदन मोहीमअंतर्गत शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी ही मागणी करण्यात आली। जनमत लाईव्ह न्यूजसाठी चांदूर बाजारमधून विलास पंजभाई यांची रिपोर्ट।